तर नमस्कार मराठी पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? येते यार GTA 5च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्हाला जे की माहितीच आहे की यार लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं. तर भावना लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे मायकल नव्हता, मायकल गेला होता लॉस वाय सिटीमध्ये त्या एक आपल्या बिझनेसमॅन सोबत आपण ज्यासोबत डील केली ना, त्यासोबत अजून एक तो बोलला की त्याची एक मस्त अशी ऑफर होती. तो बोलला की वाय सिटीमध्ये माझ्या घरी आहे म्हणे. ओके, इकडे काहीतरी आवाज येतोय मला बाहेर ना, जाऊ द्या सोडा. ओके, तर आणि अजून एक विषय झाला होता की यार फ्रँकलिन होता वायसे म्हणजे आपल्या शहरामध्ये फ्रँकलिन होता. आणि फ्रँकलिनला ना लेस्टरचा फोन आला होता. लेस्टर बोलला की म्हणे आपण जे ज्वेलरीची चोरी केली होती त्याच्यामध्ये ना काही लोकांनी आपल्याला बघितलंय. मग तो लेस्टर बोलला की म्हणे त्या लोकांचा गेम करायचा आहे. मग तो भाई आपल्या फ्रँकलिनने एकदम जबरदस्त प्रकारे गेम केला. आणि बघ आता मायकल भाऊ पण परत आपल्या लॉस एंजल्समध्ये परत आलेला आहे. भाई मायकलचे पण काही बिझनेसेस आहे का नाही यार? हां भाई, मोठे मोठे बिझनेस आपल्याला करायचे. आणि एक सेकंड, भाई कोणतरी पळालं बाहेर. तोच विचार करतो यार, काहीतरी आवाज येत आहे मला खटखटचे. अरे मी हा कोण आहे? शेंबडे भाई, म्हणजे गाडी हा चोर आहे का काय? साला चाबी कुठून भेटली माझ्या गाडीची? उतर 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 भाई, विषय झाला. एक सेकंड भाई, तू गाडी चोरली? अबे टोको नको यार, लई खर्च आला भाई त्याला मोठे भाई. अरे दुनियाभरचा मोठा किट बसवला मी त्या गाडीला. उतर. आयुष्यपत पडाला मला धरावं लागेल यार पटकन. मी पटकन ना माझी ना फॉर्च्युनर घेतो. फॉर्च्युनर दे यार, फॉर्च्युनरचे चोरली ना त्या हारानं आलाय का नाही. मला ना माझी फरारी काढावं लागेल. फरारीचा विषय असं ना मी काढणार नव्हतो रे, पण भाई असं हे दलिंदर लोक भेटतात यार. पण भाई फरारी पण यार ती आपल्याला भरत्या आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला गिफ्ट केलेली यार. गिफ्टच्या गाडी एकदम मस्त आहे, फुकटच्या गाडी ना रे, मजा येते मग अशा गाडी चालवायला. मग ठीक आहे यार, चालेल. मी असतो कशाला, माझी गाडी चोरली यार त्यांनी. पटकन निघतो इकडनं. कुठे गेला तो? अरे यार, ही गाडी पण भाई स्लिप पण होती बरं का यार. मला सुपर कार चालवायची सवय नाही येणार रे यार. असं म्हणजे असं इथंच थांबला. याला चालवतं नाही आता वाटतं फॉर्च्युनर. साधा तो उतर का बरं राहिला? नाही उतर, अरे उतर भाई, तू माझी गाडी ती उतर. पळाला, कळालं वाटतं. यार नाले का, तू जर गाडी ठोकली ना मी तुला ठोकल बरं का. उतर. अरे यार भाई, मी याला धरू कसं काय भाई? फॉर्च्युनर जर फरारीला ठोकली ना तर फरारीच्या लेगंदी वाट लावल. आणि नाही, स्क्रॅच नाही, स्क्रॅच. भाई तो लिगंदा पळाला. त्यांनी अशी जोरात गाडी पळवली नाही भावांनो, तो गायबच झाला यार. कुठे गेला? अबे यार तो गायब भाई, तो दिसतच नाही लांब लांब. एक सेकंड, माझ्या समोर एक पांढरी गाडी दिसली मस्त मोठीवाली. हिचे नाही यार, ही तर हमर आहे. माझी पण गाडी व्हाईटच आहे ना रे, अशी उंचच आहे, म्हणून मला वाटलं, थोडं कन्फ्यूज झालो मी. भाई मी चुकीच्या रस्त्याने तर नाही आलो ना भाई? यार GPS पण नाही माझी गाडीला, आता कसं काय शोधू मी यार? बेनीला विचारावं लागेल मला. बेनीने काय GPS वगैरे तर लावला आहे का नाही यार, ते पण मला माहिती पण नाही. ते नेमका लेगंदा मॅटर झाला यार. आज कोणाचं तोंड बघितलं होतं यार मी? माझंच बघितलं असेल भाई आरशामध्ये. आई शपथ गायब झाली. आता पूर्ण शहरामध्ये कुठं शोधायची मी गाडी? एकच पर्याय, मला पोलीस कंप्लेंट करावं लागणार आहे. पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय मला काही म्हणजे भेटणारच नाही गाडी. आता बघू यार, लॉस एंजल्समधली पोलीस आपली मदत करते का यार? कुठंच भेटत नाही झालं. अरे यार शिट भाई, जा यार तुम्ही, जाय भाई. राडा झाला भाई, गंदा विषय झाला. स्क्रॅचेस पडले यार. आता स्क्रॅचेसला फरारी ठोकली तर बाई पूर्ण कंगाल होऊन जाईल मी. एक तर आपले पूर्ण खर्च आहे शोरूम बनवण्यामध्ये झाले, गाड्या विकत घेण्यामध्ये गेलेले यार. आणि तो लेस्टर कुठे गेलाय? तो साधा तो सोनं विकायला गेला. तो सोनं अजून त्याचा पत्ता पण नाही आहे. 2-4 दिवस होऊन गेले यार. किती दिवस झाले भावांना ते सोनं घेऊन? तो अजून भाई तर तिकडंच आहे. ते पटकन डील कर ना म्हणा, ये ना पैसे घेऊन यार, पैशाची खूप गरज आहे यार आपल्याला. भाई कुठं गेला यार? मला अरे आई शपथ, एवढा संताप येतोय मला. एक सेकंड, तो कार्यकर्ता मला मारायला येत होता वाटतं, त्याला दुसऱ्या ट्रकने उडवून दिलं. जाऊ दे, खड्ड्यात गेलं ते. दिदी बाजूला सरक भाऊ. डोक्याची आई बंद करू बरं का तू. एक तर मला एवढा राग आलाय ना, माझी फॉर्च्युनर चालली भाई. मी त्या चड्डी उतरून 4 चौकामध्ये त्याला नंग करून नाही मारलं ना. काय बोल. आईची कटकट ट्रक घेऊन निघ नाही घेतो, काम कर ना. टाईट का हो राहिलं तो माझ्यावर? तरी आंडू पांडू लोक नाव घेऊ राहिले आपलं. माहिती नाही का कोण आहे आपण? नसेल माहिती गुगल करून घे. बघा यार भाई, माझी गाडीची एवढी गंदी वाट लागली ना आता. पण तरी काय हरकत नाही, आपलं स्वतःचं गॅरेज आहे. स्वतःचं म्हणजे आपलं शोरूमचं स्वतःचं गॅरेज आहे. पण प्रॉब्लेम काय यार, ती हे फरारी यार, फरारीचे पार्ट्स भेटता आपल्याकडे नाही ना एवढ्या मोठ्या गाड्यांचा विषय. भाई त्या माझ्या मित्राला विचारावं लागेल, त्या बिझनेसमॅनला विचारावं लागेल मला. बाकी ठीक आहे, मी फ्रँकलिनला इथं फोन करून दिलेला आहे. तुझ्या नानाची टक्का रे? नाही मग रे हरामी, आईची कटकट यार या लोकांची पण. भाऊ निघ रे, कोणा हॉर्न वाजू राहिलं रे?
एकदम पागल लोक यार. आता काय करायचं यार, मला काहीच कळत नाही आहे. मला ना आता ही गाडी ना आपल्या शोरूमला न्यावं लागेल परत. बघू तिकडं काही रिपेअरिंग वगैरे होती का. भाई मी ना इथं ना काही समजत नाही, माझं डोकं चालत नाही यार. आता काय करायचं तरी. एक सेकंड, मला ना आता यांचा फोन आला होता देवचा. भाई तो देव म्हणतोय की म्हणे खूपच मोठा मॅटर झाला आहे म्हणे, तू पटकन आपल्या अड्ड्यावर आहे. भाई शपथ यार. आता देव, स्टीव, फ्रँकलिनला पण फोन लावला त्यांनी. फ्रँकलिन पण आलाय म्हणे. आणि हे ट्रेवर आणि लेस्टर काय आले नाही यार. दोघांबद्दल तर काही विषय झाला नसेल ना. अरे देवनी अर्जंट मला बोलवलं यार, नक्की काहीतरी गंदा मॅटर झालेला आहे. पटकन माझी गाडी पळवतो भाई. आता नाही ठोकायचं यार. आता ठोकलं का भाई संपला मग विषय. काय अजून दप्पट तिप्पटचा राडा होऊन जाईल. बाकी ठीक आहे यार, काय हरकत नाही. पोहोचलो आपण आपल्या अड्ड्यावर. 2 नंबरचा अड्डा आहे, पहिलावाला अड्डा. तो खुल्ला रस्ता होता नाही का, एक तिकडं होता. हा थोडासा गोपित रस्ता आहे. काहीतरी आवाज आला रे, मला असं वाटलं गाडीचं काहीतरी पडलं. काय होतं का तिकडं. जाऊ द्या सोडा. ठीक आहे, तर निघूया इकडनं आपण. निघूया नाही, यायचं आहे बाई. एक सेकंड. हा देवची गाडी तर दिसते मला. आणि ओके, हा तो फ्रँकलिन पण आलाय. देव आणि स्टीव जवळपास सोबतच राहतात रे. ते काय ते कर्ण अर्जुन आहे एकमेकांचे ते, असा विषय. पाहू का राहिलं बादशाह फरारी आहे. आता वर्कर लोक पाहू राहिले बाई. त्यांना काय माहिती नाही का साधी गाडी उघडा रे. ओ उघड ना भाऊ. अरे मी ना रे मायकल. ओके, तर काय हरकत नाही भाई. उघडलाय गेट. आणि हे आले का खाली. ओके भाई यार, काय आता नेमकं काय विषय झाला की नेमकं काहीतरी करायचं. कोणतं मिशन आहे आता नेमकं काहीच समजत नाही यार. बोलतो पटकन याच्याशी. ओके, तर भावांनो एवढा गंदा मॅटर झालाय ना. खरंच यार, खरं आता दिवस लई खराब यार. खरंच आता दिवस लई खराब आहे. फरारी पण ठोकली. आणि प्रॉब्लेम असा आहे की आता देव बोलला की ना लेस्टर आणि फ्रँकलिन ट्रेवरचा फोन लागत नाही आहे. आणि त्यांच्यासोबत ना म्हणजे आता सॉरी ट्रेवरचा फोन लागला होता. ट्रेवरचा खूप गंदा प्रॉब्लेम झाला आहे. ट्रेवरला म्हणजे त्यांचं ते जेव्हा सोनं घेऊन जातो ना, तेव्हा रस्त्यामध्ये त्यांच्यावर काही गुंड्यांनी हल्ला केला. आणि काय माहिती कसं काय त्यांनी पूर्णच्या पूर्ण सोन्याचा ट्रकच गायब केला यार आमचा. भाई साहब. आणि लेस्टर पण त्या ट्रकमध्ये होता. म्हणजे लेस्टरला घेऊन गेले वाटतं ते. आणि ट्रेवरला लई मारलं म्हणे. आणि म्हणजे ट्रेवरची सुटका झाली. तो ट्रेवर पळून गेला तिकडनं. आता व्यक्ती विषय काय नाही, यांच्याकडे गन नव्हती यार. तो प्रॉब्लेम होता. आपण यांच्याकडे गन वगैरे द्यायला पाहिजे होते. जर गन दिली असते ना तर ट्रेवरने नक्की त्यांना जोडलं असतं. पण नाही, त्यांच्याकडे गन नव्हती. ट्रेवर कसा मसा सुटला त्यांच्याकडून. तो पळाला आणि तो आता यार हॉस्पिटलला ॲडमिट आहे भाई. आई शपथ. आता ट्रेवरला बघायला जावं लागेल भाई, तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये. आता फ्रँकलिनला माहिती. फ्रँकलिन आणि देव ते गेले होते. फ्रँकलिन बघून आला त्याला. फ्रँकलिन बोलला की म्हणे मी जाऊन आलो, तुला घेऊन चालतो म्हणे त्या हॉस्पिटलमध्ये यार. आणि लेस्टरचा काही पता नाही यार. तो ट्रक पण गायब आहे. ट्रकमध्ये पण GPS नव्हता यार. बाईक खरंच यार. तुम्हाला यार आम्हाला श्रीमंत होऊ द्यायचं आहे का नाही यार. काय नशीब आहे माझं इतकं भंगार. खरं यार, तुम्ही हे सगळं ना भावनं यार, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नाही करत नाही यार, त्याच्यामुळे होतं बघा. आता परत काहीतरी आवाज आला यार बरं का. एक सेकंड. काय कटकट आहे रे इथं. काहीच नाही यार इथं. तर मला तर मोठे खडा आहे का काय, काहीतरी गाडीचा काय ठकठक आवाज आला नाही. ठीक आहे, जाऊ दे यार. खरंच आपल्याला कोणी श्रीमंत होत जाणार नाही यार. कोणाच तरीला गंदी नाट लागलेली आहे. हे काहीतरी झालं बघा. काय माहिती का. हे बघा, हां इथं ना हे एक नंबर यार. हे तर भारी रे. म्हणजे मोठी गाडी चालवायचा, म्हणजे चपटी गाडी चालवायचा फायदा आहे बघा असा. म्हणजे हे बॅरियरचं एकदम खालून आरामात निघतो. टच पण नाही होते बघा. जकास आहे ना. एक नंबर आहे भाई. मजा आली नाही का भाई. रेल्वे तर नाही येते ना भाई आजूबाजूनी, नंतर विषय होईल भाई. आपली फराईची वाट लागल. बाकी जाऊ द्या, मी निघतो इकडनं. काही बहिण आला बिला. आता फ्रँकलिन आणि लेस्टर आपण जातोय त्या हॉस्पिटलमध्ये. बघूया यार ट्रेवरचे काय हाल झालेली आहे. काही फळबिळ घेऊन जायचे का त्याला फ्रँकलिन भाऊ. नाही का, तो ट्रेवरले हरामी रे. तो फळ देणार नाही. तो खातच नाही तो फळबीळ. त्यात दारू बिरू फुल 90 ओल्ड लागते त्याला. ओल्ड मॉंग तो भाई तो पिल्यानेच जिवंत होतो तो. असा विषय त्याचा. बाकी ठीक आहे. शहराच्या एकदम मेन हॉस्पिटल येते. ॲक्च्युली सरकारी हॉस्पिटल येते. ओके, सरकारी हॉस्पिटल आहे. बघू बाई सरकारी हॉस्पिटलमध्ये लॉस एंजल्समध्ये कशी ट्रीटमेंट केली जाते. तर इकडनं आपल्याला घ्यायचं आहे भावनवर राईट. आणि राईटला घेतला काही तर भाई ट्रॅफिक अडकलेली आहे. निघ ना. ट्रकवाले अरे मध्ये काय काही बापाचा रोड आहे का तुझा. एक मिनिट. हा कोण आहे याच्या. तर इथं काही सिग्नल आहे का रे. थांब रे भाई. ट्रकवाल्याची पण चुकीने घाबरला का. पट्ट्यात धानलास भाऊ. हळू टच जरी झाला ना भाऊ, राडा करायला. तो ट्रकवाला वाचला. तो कधी मध्ये असं होतं ना रे इथं. हे नालायक लोक इथले डायरेक्ट असे काही कुठे ठोकून जातात यार. कुठे पण ठोकतात. असा प्रॉब्लेम आहे.
बाकी ठीक आहे. आता मी इकडनं पटकन आपली गाडी पळवतो आणि ना भेटतो तुम्हाला आपल्या हॉस्पिटलमध्ये. तर काय विषय नाही भावांनो, पोचलो आपण आपल्या त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये, जे की बघा इकडनं आपल्याला मारायचा लेफ्टला कोणतं नाव आहे, फिलबॉक्स मेडिकल सेंटर. ओके ठीक आहे. तर भाई आपली जी गाडी ना तिकडे मस्त प्रकारे इकडे लावू. मी यार रिपेअरिंग करायला देऊन देणार होतो आपल्या शोरूममध्ये. एखादी शोरूममधली एखादी सेकंड हँड गाडी असेल, एखाद्या कस्टमरची आली असेल रिपेअरिंगला, झाली असेल ती घेऊन येऊ म्हटलं थोडी वापरायपुरता. पण भाई ठीक आहे यार, हे मस्त हॉस्पिटल आहे. वा वा वा, एक मिनिट यार, यांचं थोडंसं सत्कार करू का तुमचा? का रे नालायकांनो, हां? अबे इथं पोलीस हॉस्पिटल आहे, तुम्ही इथं सुट्टा मारून राहिले. कसले दलिंदर आहे? हा सिक्युरिटी गार्ड काय टाकला आहे का? आंधळ आहे का? तुला दिसत नाही का रे? किती नालायक मला बाय ना. बाकी इथं हा कोण आहे? हा ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आहे, डॉक्टर विक्टर म्हणतो आपण त्याला. हॉस्पिटल खाली आहे, सुट्टी बिट्टी काय हॉस्पिटल? अरे येणार आहे कुठं? बाहेर का थांबतो तू? ठीक आहे. तर भावनो फ्रँकलिन बोलला की म्हणे ड्रायव्हरचा माझा झगडा झाला म्हणे. मी आलो तेव्हा ना त्याला काय ते फळ घेऊन नव्हतं आलो म्हणे, तर झगडा केला म्हणते माझ्यासोबत, म्हणून मग तो येत नाही आहे. बाकी आपल्याला जावं लागेल. तो बोलला की कुठंतरी आहे म्हणे, तो कुठंतरी आहे काहीतरी वॉर्डचा नंबर नाव बोलला तो, इमर्जन्सी डिपार्टमेंट वगैरे तिकडे बघावं लागेल कुठे तो. आता ER डिपार्टमेंट आहे काय? कोणी आहे का रे? अरे यार मला कोणी पत्ता सांगाल का इथं? कुठं आहे ते पेशंट लोक? कुठे ॲडमिट करतात? साला रिसेप्शनिस्ट पण नाही आहे भाई, टेबलवर कोणी बसेल पण नाही आहे. हे कोणी? फार्मसी इकडं. ठीक आहे, फार्मसी सॉरी ते उर्वशी इथे का फार्मसी का बोलतोय? ठीक आहे. इकडं हे काय, हे पण फार्मसी आहे. अरे साला ह्याचा दुसरा दरवाजा आहे. त्याच रूममध्ये आलो रे मी. हे हॉस्पिटल बुलबुले आहे रे खरंच. कुठं आहे यार? इथं पण लोक आहे. साला भाऊ याला विचारू का? यांना माहिती असेल का? पण भाई खरं या सरकारी दवाखाने आहे ना, सरकारी मोठे मोठे हॉस्पिटल भाई बुलबुले यार राहता बरं का, खरं सांगतो. आता इकडं पण मी आलोय. ठीक आहे यार, इकडंच कुठेतरी असेल ते. इकडच्या ह्या कार्यकर्त्याला विचारतो ना. ओ जटाधारी, कुठे रे ते इमर्जन्सी वॉर्ड कुठे आहे? अच्छा इकडे आहे का? ठीक आहे. तू का बरं आलाय? ठीक आहे भाई, त्याची बायको ॲडमिट आहे म्हणे. ठीक आहे भाई, अभिनंदन भावा. बाकी इकडे 2-2 टकले बंधू उभे, सॉरी डॉक्टर. बाकी मॅडमला विचारू आपण. मॅडम माहिती ड्रायव्हर नाना कुठे? नाही माहिती का? साला उत्तर पण देऊन राहिले यार, इज्जत आहे का आपली? कुठे इथंच कुठेतरी पडलेला असेल, तुला बघावं लागेल. बरं खरं मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला पण एक म्हणजे अनुभव आला असेल ना, जेवढे पण डॉक्टर असतात ना, डॉक्टर लोकांचं टकलं लवकर होतं रे. हा ना यार, तुम्ही किती पण बघा बरं का, रियालिटीमध्ये तुम्ही कोणतं पण डॉक्टर बघा, त्याचं ना कुठंतरी ना अर्धा चंद्र निघालेला असतो असा प्रॉब्लेम आहे. हा नाही यार, ते डॉक्टर लोक म्हणतात स्वतःच्या काय म्हणतात हेल्थची काळजी घ्या. साला तुमच्या डोक्याचं काळजी घ्या ना तुम्ही. हा बघा, हा इकडं पडलेला आहे लंबा भाऊ. का रे साल अभि याच्या अंगावर तर एक पण काही मारलेलं चिन्ह नाही रे. हा स्कॅम तर नाही करतो ना आपल्यासोबत काही? भाऊ ड्रायव्हर भाऊ. ओके तर भावांना काय हरकत नाही. हा भैयाला काय वाटत तर नाही रे, एकदम आरामात झोपलेला आहे यार हा. कसं काय म्हणे एवढे हाडबीड तुटले? ओके तर भावनो ड्रायव्हर म्हणतोय की म्हणे एक्सरे काढलाय त्याचे ना, खांद्याचे हाड म्हणजे काय फ्रॅक्चर झालंय म्हणे. लय मारलं म्हणे त्याला, लय मारलं यार. बाहेरून नाही मारलं बरं, त्यांच्याकडे भाई चाकू बिकू नव्हता, गनबिन नव्हती यार. असा प्रॉब्लेम आहे. ते खूप जण होते म्हणे. आणि ते लेस्टरला पण डोक्यात मारलं, आणि तो लेस्टर ट्रक म्हणजेच बेहोश झाला होता, आणि ते ट्रक सोबत घेऊन गेले यार लेस्टरला. असा प्रॉब्लेम. आता बघावं लागेल, काहीतरी लगेंदा विषय झाला यार. एवढं भारी सोनं आपल्या हातात आलं होतं, आणि आता देव बोलला. देव तर मला लई घोडे लावणार आहे भाई. आपणच बोललो ना, आपल्यालाच घाण होते ना भाई. लेस्टरला सांगू आपण, लेस्टर आपलं काम करून देईल. गंदा विषय झाला आता. बाकी ठीक आहे यार, ते पण आपल्याला माहिती नव्हतं यार की असं काही विषय होऊ शकणार. बाकी यार हे तर फुल सिक्रेट रूम आहे रे. सरकारी दवाखान्यामध्ये असं असतं का? एकदम सिक्रेट आहे ना यार हे बेड तर. भाई काय ग्लिच आला, बेडच्या आरपार चाललो मी. ड्रायव्हरला इकडे ठेवलं असतं भाई, मजबूत नाही यार. सरकारी हॉस्पिटल आहे, कायचं बिल भेटणार आहे? ICU वाटतं रे, ICU असं वाटतंय मला. हां ते काय, बाकी छोटे छोटे रूम आहे. ठीक आहे यार, मी आलो कुठून होतो? हा इकडं, हा बघा जटाधारी इकडं उभा आहे. बाकी तो अजून उभाच आहे का इथं? का रे म्हणजे डॉक्टर आहे, डॉक्टरची बोलू का? डॉक्टरला माहिती असेल काहीतरी. हा पण टाकलाय भाई. आईला डॉक्टर टाकलीच राहतात. भाऊ मी काय म्हणतो, तो ड्रायव्हरचा काय विषय थोडा बरा होईल का नाही तो? अरे बोल ना काहीतरी. आईला भाई इज्जतच नाही यार. अरे सॉरी, हा दातांचा दवाखाना आहे, सॉरी दातांचा डॉक्टर येतो तो. हाडांचा डॉक्टर वेगळा आहे वाटतं. ते काय त्या मशीन होतं तिकडं नाही का? बाकी ठीक आहे भाई, मी इकडनं निघतो पटकन. आणि कुठे निघतो यार? हां कुठंतरी निघतो यार पटकन. आपल्याला काहीतरी करावं लागेल यार, काहीतरी प्लॅन बनवावं लागेल एखादं चांगलं, की आता नेमकं लेस्टर आहे कुठं. एक सेकंड,
त्याची बघा भाई बिल आपल्याकडे तर आहे भाई, पैसे तर आहे यार. 7,000 नाही 76,000 काय कितीतरी डॉलर आहे यार. बघू किती होते, बघितलं नाही मी यार. ओके 7,63,000 आहेत भाई. मजबूत पैसा तर आहे. पण भाई तो अमेरिकाचं तो इंडियन करन्सी नाही, ती अमेरिकन करन्सी आहे. अमेरिकेमध्ये भाई हे म्हणजे असं समजा की 10-12 लाख रुपये बास एवढेच पैसे सध्या आपल्याकडं असं समजा. बाकी हा कोणता दरवाजा आहे? ओके हा दुसऱ्या दरवाजाने आलो आपण. तेच विचार करतो साला इकडं मध्ये बाहेर गाडी उभी ती गायब कुठं झाली. चल फ्रँकलिन भाऊ इथं उभा आहे का तू? चल निघायचं आहे पटकन आपल्याला. लेस्टरचं तो काय त्याला लेस्टरचं हे शोधायचं आहे आपल्याला. एक सेकंड यार, लेस्टरची एक हॅकर मैत्रीण पण आहे ना. आपण ज्वेलरी शॉपची चोरी केली होती बघा, तिने मदत केली होती. ती ज्वेलरी शॉपची जेवढे पण कॅमेरे होते तेवढे हॅक केले होते. ए भाऊ फटका देऊ का? एक काम करतो, तिला फोन लावतो, वाटल्यास तिला विचारतो, कारण की ती काहीतरी सांगू शकेल आपल्याला. ओके तर मी आता इकडनं पटकन निघतो आपल्या ज्वेलरी शॉपमध्ये. सॉरी यार ज्वेलरी शॉप नाही, लेस्टरच्या घरी. तिला तिकडंच बोलवतो. काय लेस्टरचं घर म्हणजे माहिती असेल तिला, माहिती तर आहेच यार. ठीक आहे तर भावनो काय हरकत नाही. आपण आलो आहे, आपण गाडी पळवत आणि भाई खूपच आरामात चालवायला लागली गाडी. कारण विषय काय आहे ना की हे तुटलेली भाई गाडीने पूर्ण डॅमेज झालेली आहे. मला इकडं नाही ना माझ्या शोरूमला जावं लागेल. ती शोरूममध्ये मला गाडी रिपेअर करावं लागेल. इकडं गाडी लावू का इथं? बस इथं काही टेन्शन नाही आहे. उतर भाऊ काय हरकत नाही. आणि आता बघू यार इकडं काय विषय आपल्याला का म्हणजे काय होऊ शकतं काय इकडं. ठीक आहे तर उघड बाबा. लेस्टरच्या घरी आल्यावर आहे ना यार कुत्र्याचा आवाज येतो. त्यांनी ना इथं स्पीकर लावलं रे, म्हणजे लोकांना कळायला पाहिजे भाई याच्याकडे कुत्रे म्हणजे लोक याचे म्हणजे इकडून पळून जातील नाही का. उघड यार. ये फ्रँकलिन चल पटकन आता. तसं मी त्याला फोन करून दिला होता की आला का. थोडं लक्ष द्यावं लागतं रे फ्रँकलिनकडं. कुठं गेली रे? हिचं नाव सोफिया आहे बरं का. तसं मी हिला फोन करून दिलं होतं की भाई असं असं मॅटर झालेलं आहे, पटकन लेस्टरचं लोकेशन काढून घे. तरी म्हटलं काम करायला सुरुवात करून दिलेली आहे, काय हरकत नाही. ठीक आहे आता वाट बघू कितीपर्यंत तिने लोकेशन वगैरे काढते का नाही. काय भाई भेटायला पाहिजे यार. ओके तर भाऊनं ही बोलते की म्हणजे लेस्टरचं लोकेशन ना सध्यापुरतं मला काढता येत नाही आहे, कारण त्याचा मोबाईल बंद आहे. लास्ट लोकेशन दिसत होतं पण असं गॅरंटीत नाही सांगता येत ना की ज्या ठिकाणी लास्ट लोकेशन दिसलं तिथंच तो असेल. ते लोक त्याला दुसरीकडे घेऊन पण गेले असतील आणि त्याचा मोबाईल पण हरवला असेल, असं काय सांगतात. काही पण होऊ शकतं यार. पण ना ती बघते की लेस्टरकडे ना एक स्मार्ट वॉच आहे, त्या स्मार्ट वॉचचं लोकेशन फाईंड करता येतं. कारण तर लेस्टरचं असं आहे ना की ना जर का त्याला काही प्रॉब्लेम झाला तर तो ना स्मार्ट वॉचचं एक बटन दाबतो आणि त्या बटननी ना लगेच म्हणजे त्याच्या या मैत्रिणीला कळून जातं की काहीतरी इश्यू आहे. ओके म्हणजे दोघं हॅकर येणार आहे म्हणून दोघांमध्ये त्या स्मार्ट वॉचच्यामध्ये तिने पण त्याला काय म्हणतात कम्युनिकेशन चालत असतं. मग ते म्हणते की म्हणजे मी त्या वॉचचं लोकेशन काढायचा प्रयत्न करते आणि ती एकदम सिक्युअर वॉच येणार आहे म्हणून असं हॅक पण करता येत नाही आहे म्हणून प्रॉब्लेम येतोय. मग ते वॉचचं लोकेशन काढलं का मग ते बोलले की म्हणजे अर्ध्या एक तासामध्ये मी तुम्हाला कळवते म्हणे. बाकी ठीक आहे यार आता आपण निघूया. आणि फ्रँकलिनला सांगतो म्हणजे फ्रँकलिनला सोडून देतो त्याच्या घरी. फ्रँकलिन बोलतो की म्हणजे मला यार मग त्याचं काम आहे, पटकन मला घरी सोडून दे. ठीक आहे तर म्हणजे त्याला पूर्ण घरीचा सोडून द्या नाही असा रस्ता म्हणजे सोडून देता येईल मला. आणि मग मी विचार करतो मी जाईल लेस्टरला सोडवायला. एक सेकंड इथं काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं दीदी? हां ओके. ही बोलते की म्हणे माझ्या तिकडं भावाला कोणतरी पकडून ठेवलं म्हणे, पटकन या म्हणे मला तर सोडवून द्या म्हणे पटकन. भाई ठीक आहे यार भाई मदत करायला चांगलं आहे नाही का मदत करायची. कुठे ये फ्रँकलिन पण चल पटकन मदत करायला. अरे अबे हे दोन अबे हरामे अरे आईला पोरगीचं ना फसवलं भाई. मी यांना बॉम्बनी उडवतो भाई, बॉम्बनी उडवतो. साला यांनी ना इथं ना चोरी करायला आलो. चुकीचा खेळ बॉम्बला बाई पळ पळ फ्रँकलिन फ्रँकलिन पळ ए शिट फ्रँकलिन. अरे यार तो बॉम्बच्या लपाट्यामध्ये येऊन गेला. यांच्या नाण्याची टांग्यांना सोडणार नाही मी. फसवलं ना मला तुझ्या आईला. निक सॉरी यार चुकून काय पण निघून जातं तोंडातून. ठीक आहे हरामी. भाई ती पोरगीला धरावला. ती पोरगी कुठे गेली? जाऊ दे ते पळाले असेल भाई गॅरंटीत. भाई तिने फसवलं भाई आपल्याला. भाई फ्रँकलिन उठे यार. याला CPR द्यावं लागेल. ओके तर यार भावनो लेगंदा विषय होता. फ्रँकलिनला त्याला ना बॉम्बचा झटका बसलाय, तो पळतच होता. बाकी त्याला थोडंसं इंजुरी झालेली आहे बघा यार. आपले पण कपडे किती गंदे होऊन गेले. शाही शप्पथ एवढा संताप येतोय मला त्या ती पोरगी भेटली ना 4 फटके माराल भाई मी. एवढा संताप येतोय मला. फसवलं यार त्या पोरीच्या नादामध्ये येडं झालं यार आपण. भाई आपण मदत करायला चालू होतो यार. भाई फ्रँकलिनला आहे ना एकदम खतरनाक झटके बसला आहे त्या बॉम्बचा. तो म्हणजे तो पळणारच होता पण तेवढ्यात बॉम्ब एकदम झटक्यामध्ये फुटला ना रे. आपल्याला पण बसला बा झटका पण आपण थोडंसं लांब होतो. आता यार फ्रँकलिनला घरी सोडणार होतो पण ठीक आहे त्याला पण त्या दवाखान्यात ड्रायव्हरच्या म्हणजे तिथंच सोडून येऊ सरकारी दवाखान्यामध्ये. यार तू तुझा उपचार करून घे बाबा.
यार खरंच यार आजचा दिवस ना भाई इतका इतका भयंकर दिवस तर कोणाचा नसायला पाहिजे यार. खरंच मला फॉर्च्युनर मला शोधावं लागेल सगळं. मी विचार करतो भाई लेस्टरच्या मदतीने कुठंतरी आपली फॉर्च्युनर पूर्ण म्हणजे लेस्टर पूर्ण शहराचे कॅमेरे हॅक करू शकतो. त्याची मैत्रीण पण करू शकते ना. पण नको यार सध्या ना आपल्याला लेस्टरला वाचवायचं आहे. बाकी तुला काही ऊन वगैरे लागत असेल भाई फ्रँकलिन भाऊ, मस्त आपण हे छप्पर परत लावून घेऊ. ओके तर काही टेन्शन नाही ना आता. पण यार काय बोला फ्रँकलिन वाईट झालं बरं का. फ्रँकलिनला आपल्यासोबत आणायला नव्हतं पाहिजे आपण. पण फ्रँकलिन आपल्यासोबत आला का बरं होता. हां तो आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जात होता ना ट्रेवरला दाखवायला. पण आता त्याला स्वतःलाच हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं यार आपल्यामुळे. शिट. आता ठीक आहे, आता इकडनं आपण लेफ्ट मारायचं आहे. बाकी एक सेकंड, मॅपमध्ये काहीतरी विषय झाला. खड्ड्यात जाऊ यार, मला काही घेणदेण नाही. मी कोणाची मदत नाही करणार आता यायला, त्यांच्यामुळे आपली वाट लागू राहिली. बाकी मित्रांनो, जोपर्यंत आपण हॉस्पिटलला पोहोचतो तोपर्यंत मी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या यार. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण ना रेग्युलर येतोय म्हणजे रेग्युलर आपण आपल्या चॅनलवर कंटेंट टाकतोय. बाकी तुम्ही फक्त या सपोर्ट दाखवा, कारण ना खूप साऱ्या अशा व्हिडिओज ज्याला ना फक्त 100-200 व्ह्यूज जात आहे. म्हणजे मनाला 35,000 सबस्क्रायबर आहे. मिनिमम 1-2 हजार तरी व्ह्यूज जायला पाहिजे ना यार. म्हणजे लोकांनी बघायला पाहिजे. कसं काय वाढणार यार आपली मराठी गेमिंग कम्युनिटी जर असं करत असेल तर भाई करा यार. थोडं सबस्क्राईब करा, मित्रांसोबत आपलं चॅनल शेअर करा. जेवढे पण आपले काय म्हणजे तुमच्याकडे डिव्हायसेस असतील ना भाई, जेवढे काही असतील ना तुमच्या मम्मी पप्पांच्या मोबाईलने सुद्धा सबस्क्राईब करा यार. मदत होऊन जाईल भाई, तेवढी आपली मराठी कम्युनिटी वाढेल. ओके. बाकी फ्रँकलिनला आपण हॉस्पिटलला सोडून दिलं आहे. बाकी तू तिकडे कुठं चालला रे. अरे नाना दवाखाना तिकडे ना भाऊ, तिकडे कुठं चालला रे. तर काही विषय नाही भावांनो, मला ना आत्ता चालूच त्या लेस्टरच्या मैत्रिणीचा फोन आला होता सोफियाचा. तर तिने मला एक लोकेशन दिलेलं आहे भाई. खरंच म्हणजे लॉस सॅन्टोसमध्ये नाही, लॉस सॅन्टोसच्या बाहेर आहे, ट्रेवरच्या गावाकडे आहे ते लोकेशन. ओके. आणि तिकडं ना कुठेतरी त्या अरे पण मेला असता रे तो आता. बघितलं का किती कट मारून भाई त्यांनी, बघितलं सुद्धा नाही रस्ता. म्हणजे गाड्या आहे का, त्याला असं वाटलं भाई गाडी थांबल्या म्हणजे आपण निघून जाऊ शकतो. काय माणसं यार. तरी इथल्या लोकांना सिविक सेन्सच नाही भाई. म्हणजे एखादी गाडी जाऊ राहायची, थांबून घ्यायचं ना. तर काय विषय नाही मित्रांनो, पोहोचलो आपण आपल्या त्या एरिया म्हणजे ज्या एरियामध्ये लेस्टरला किडनॅप करून ठेवलेलं आहे. आणि हा जो एरिया आहे ना भाऊंनो, ज्या ठिकाणी लेस्टरला किडनॅप केलेलं आहे त्या ठिकाणी आपण ऑलरेडी आलेलो होतो. म्हणजे ऑलरेडी आपण एकदा आलेलो आहेत आणि त्या ठिकाणी आपण एक काहीतरी कांड केला होता. जो समजेल तुम्हाला आता बरोबर की आपण कोणत्या ठिकाणी आलेलो आहे. हे बघा, हे एकदम मोठ्या एकदम फार्म हाऊसचा एरिया आहे हा भाई. म्हणजे ना इथं ना असं म्हणजे गँग, हा माणूस कोण याला कळालं नाही ना. नाही तर म्हणून भाई कोणती अननोन गाडीमध्ये घुसू राहिली. बाकी ठीक आहे. हे बघा ते समोर आहे ना, ते समोर एक घर आहे बघा, ते फार्म हाऊस. तो त्या फार्म हाऊसमधून आपण ऑलरेडी एकदा आलो होतो. आपल्याला आहे ना मार्टिन मद्रासीने एक काम दिलं होतं. तो बोलला की माझा ट्रक काही गँगनी चोरलेला आहे, तो ट्रक तुला सोडून आणायचा आहे, जो की आपण आणून पण दिला होता त्याला. आणि तो ह्या इथल्या गँगनी चोरला होता. आणि मला असं वाटतंय म्हणजे वाटत नाही, लेस्टरच्या फोनचं लोकेशन तर इथंच समोरच दाखवतंय. फोन नाही, सॉरी, फोनचं लोकेशन ते बंद झालं ना. त्याचं वॉचचं लोकेशन जे मला त्या सोफियाने दिलं होतं भाई. तर मला भाई परत आमने सामने होणार आहे गॅरंटीमध्ये त्या लोकांसोबत. एक सेकंड, त्या लोकांना कळालं तर नाही भाई की आपण त्यांचा ट्रक चोरला होता आणि मग त्यांनी आपल्यासाठी बदला घेण्यासाठी हे सगळं कांड केलं असेल. अरे काही सांगता नाही येत भाई, काही पण गेम होऊ शकतो. एक मिनिट, मला थोडंसं ना आरामात बघावं लागेल इकडं. बटकन ना थोडा सीन माझ्याकडे भाई, गनविन तर आहे तशी. वाव का मस्त जागा लपायला. अरे वा, म्हणजे कोणी बघू पण शकत नाही यार, जबरदस्त. अजून झाडावाले कपडे राहिले असतं तर एक नंबर झाला असतं. बाकी ठीक आहे भाई, इथं एक कंटेनर आहे. इथं ना मी थोडंसं असं लपून बघतो इथं कोणी कार्यकर्ते आहे का. नाही तर नॉर्मली इथं लोक फिरत राहते बघा भाई. ट्रक आहे बघा इथं. हा गॅरंटीत ना भाऊ, हा वाळू माफियाचा एरिया आहे. ट्रक भाई याच्याकडे वाळू भरून ट्रक फिरतात, ते गॅरंटीत हा वाळू माफिया आहे. ठीक आहे. इकडनं भाई स्नायपर आहे माझ्याकडं, थोडं लांबून आरामात बघतोय. फक्त कोणी मला बघायला नको. वरतून आहे का थोडंसं, इथून थोडं क्लिअर दिसल. इथं घराच्या वरती नको असलं भाई कोणी, इथं पण नाही आहे. इकडच्या बाजूला पण कोणी दिसतच नाही यार. इकडं पण नाही आहे कोणी. आज वातावरण इकडं आहे. हा दुसरा कार्यकर्ता वाटतं. वातावरण शांत का बरं सध्या. याला धरलं का काय पोलिसांनी. धंदा ठप्प झाला का काय याचा वाळू माफियाचा. नाही भाई, तो काही करू शकतो. उसाला विमान उत्तरी भाई, हा चक्रात तर नाही मारू राहिला ना इकडं. ठीक आहे, जाऊ दे. मी इकडं पाठीमागून एंट्री करण्याचा प्रयत्न करतो. इकडे एक तर आहे, इकडे निघाल का भाई, मी आतमध्ये घुसू शकतो का. ओ मस्त रे भाई, दरवाजे उघडा आहे, काही जबरदस्त. एवढं भंगार घर आहे, एवढं मोठं घर आहे. आणि बघा किती दलिंदरवाणी ठेवताय लोक.
अरे यांचा अड्डा आहे हा, मेन घर ह्याचं नाही, याचं मालकाचं घर लय मोठं असेल भाई. एवढा माळ वाफी आहे यार, पैसा विसा काही अंधा पैसा असेल त्याच्याकडं. बघू यार, इकडं इकडं म्हणजे जे कार्यकर्ते राहत असतील जे की पूर्ण एकदम ते इच्छा गावात. याला याला कळलं कसं का नाही, देऊ का फटक्याच्या. मस्त रे भाई. अबे याला मी एवढा दरवाजा उघडला, या हरामीला कळलं. ते आईच्या गावात विषय झाला. शिट 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 शिट. नाही नाही भाई, मोठी गण घे, मोठी गण घे. माझ्याकडे कवर आहे भाई. 1 सेकंड बरं झालं, जास्त अजून मला गोळायला लागणार नाही एवढ्या लवकर. ठीक आहे. अयो आईचे टाकले बंधू झाले भाई. राडा झाला, विषय झाला. आता एकेकाला फोडावं लागेल मला. थोडं मला ना आरामात खेळावं लागेल हा गेम. म्हणजे या लोकांचा असा गेम करायचा मला लेस्टर भेटू दे रे. लेस्टर भेटला ना तर एकदम इथून कल्टीच घेऊ आपण. काय जास्त मला फाईट पण करायची नव्हती, पण इथं ना सध्या गॅरंटीत राहतात कार्यकर्ते राहतीलच भाई. आता तर भाई त्यानं कन्फर्म होऊनच जाईल की कोण कार्यकर्ता आला होता इथं. ए भाई तू लपला इथं. साला त्याच्याकडे शॉटगन होती. गंधा आणला असता त्याने भाई. हसलो ना इथं माझी हेल्थची वाट लागली रे. थांब 1 सेकंड, इथं कुठंतरी बाहेर तरी असेल एखादा कार्यकर्ता. ये रे आम्हाला कोणी ऐका. हा बघा इकड तू. अबे दलिंदार, तुम्ही शॉटगनने मारू राहिले. तू उभा कुठं. आपण एक कार्यकर्ता मस्त रे, 5 साईड शॉट. अजून कोणी ऐका. यांच्या गाड्या रे, सिलेंडर इथं. सिलेंडर फोडू का यांच्या गाड्या. ही वाळूची गाडी रे. एक विचार करतो भाई, एखादी वाळूची यांच्या ट्रकच चोरून घेतो भाई. मजबूत पैसा ना भाई. हे पण साला आपण वाळू विकायचा आपला काय धंदा नाही ना रे यार. तो कोणाला विकायचा. आपला तर भाई सोनं चांदीचा धंदा आहे. म्हणजे तो विकण्याचा, चोरी करायचा असा विषय. आणि इकडं अजून कोणी कार्यकर्ता. हा कोण आहे जाड्या. आला लेस्टर. ए उठ रे. ए साला हातावर एकदम आरामात झोपलाय. ए उठ. अरे मी रे मायकल. ना तुझ्या नादामध्ये मला एवढे गणगण करावं लागलं राहिली. उठ पटकन. कोणी यायला नको. ठीक आहे. अजून कोणी तर नाही ना भाई. इथं संडास बाथरूम आहे जे काही पूर्ण ओपन आहे. साला कोणी हागायला गेलं काय दरवाजा सुद्धा नाही त्याला. आईला. ए उठ ना ए हरामी. तू काय एवढा पडला तिथं. मी पटकन ना एक चक्कर मारून येतो रे. इथं खाली कुठं काही कोणी हाय तर नाही ना. आहे रे. मस्त मेला रे. काय मेला यार तू. जबरदस्त. अरे अजून एक. तू पण काय जबरदस्त मेला यार. ऑस्कर द्यायला पाहिजे तुला मरायपेक्षा. म्हणजे मरण्यासारखा ऑस्कर. बाकी इथं भाई ऑमलेट बिमलेट चालू होतं यांचं. स्वयंपाकघर चालू होतं. स्वयंपाक करता करता आपण येऊन गेलो. घेऊ काय काय यांचे काय ऑमलेट पाव खाऊन घ्यायचे का. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. मला लेस्टरला सोडवायचं होतं तर लेस्टर तर मला भेटलं आहे. बाकी नाही ना अजून. मला पायाचा आवाज येतोय. येतोय का कोणतरी. अरे आवाज तो येतोय साला. येऊ कोण राहिलं. लेस्टर तर नाही येते. 1 सेकंड, इथंच कुठेतरी असेल रे तो कार्यकर्ता. ठीक आहे बा, जाऊ द्या. लेस्टरकडे जातो. लेस्टरला म्हणतो भाई पटकन इकडं निघ. अरे तू उठलाच नाही का हरामी. उठ ना. देऊ का फोडू काय फटके. देऊ का 2 आयला किती दलिंदर म्हणा याला. इथं माझी हेल्थची वाट लागू राहिली बघा. अर्धी हेल्थ झाली यार. HP जर पूर्ण गेली ना भाई खतर संपला विषय. मग येईल का हा लंगड्या इकडं. मस्त आलं रे. मला वाटलं उडीने मारू शकत. ठीक आहे भाई, जबरदस्त उडी. घ्या पाटली याची. मला वाटलंच हा लंगड्या आहे कस काय उडी मारणार आहे. बरं तर जाऊ दे भाई. तू जोपर्यंत खाली येतो तोपर्यंत मी ना आपली गाडी घेऊन येतो. गाडी कुठे आपली. तिकडं. भाई गाडी सनी चोरली ना. आहे. बरं झालं साला. एक फरारी आपल्याकडे गाडी आहे. ती फॉर्च्युनर माझी चोरीला गेली. चला यार. बाकी मित्रांनो कोण चोरू शकेल यार माझी फॉर्च्युनर. मला बघावं लागेल काय गंदा विषय. आता मी नेमकं करावं तरी काय. पोलीस कंप्लेंट पण पोलिसांकडे पण गेलो नाही ना यार मी अजून. जायचंय. हा कानमध्ये येऊन गेला ना. ये ना पटकन. साधा तू तिकडनं मागून का बरं आला. पुढून रस्ता होता ना. थकेला यार भाई. याला फटके माराल भाई मी खरंच. असं वाटत नाही याचा एक पाय लंगडा आहे ना दुसरा पाय पण लंगडा करून टाकल. पण यार कामाचा माणूस आहे. साधा कुठं पण काही चोरी बिरी करायची असेल तर हाच आपल्याला सांगतो. आपलं म्हणजे प्लॅन बिन बनवतो. याला पण काही करू शकत नाही रे. मास्टर माइंड आहे हा. मनी आयचा प्रोफेसर आहे असा विषय. बाकी ठीक आहे यार. आपण इकडनं असे नाही भाईश्वर. अरे हा ओरडू का बरं राहिला. तुला काय आवडलं का स्टंट. इथं माझी गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली. मी रस्ता दिला सोडून डायरेक्ट टर्नच बसला नाही माझ्याकडून. साला तू एवढा का बरं राहिला. अरे बाई माई खरंच यार फराईची पण वाट लागलेली आहे. याला पण तुझ्या भरचा खर्च येईल. आपलं स्वतःचं गॅरेज आहे त्याच्यामुळं काही थोडा खर्च तर कमी होऊनच जाईल.
बेनी आहे भाई, तो चांगली मॉडिफाय करून दिला आपल्याला. ठीक आहे यार, गेली तर गेली, पण भाई जीव असला महत्त्वाचा आहे. ते सोनं काय ते आता बघावं लागेल, कुठून कोणी चोरलं, काय चोरलंय. नाही, यांनी चोरलंय, लेस्टर यांच्याकडं म्हणजे गॅरंटी ह्या कार्यकर्त्यांनी चोरलंय वाळू माफियानी. तर आता ते भाई लकट गंदा कट बसला रे. आता ना लेस्टरचं म्हणणं तर आहे की भाई मी माझी जी वॉच आहे ती ट्रकमध्ये ठेवली होती, जो ट्रक की इथं होता नाही भाई. ए बाबा, अरे काय गंदा कट मारला रे. आता यार मी पण हॉस्पिटलला जातो, मला पण मलमपट्टी करायचं आहे भाई, लय गंद्या गोळ्या लागल्या मला. ओके, तर इकडचं एक हॉस्पिटल तर आहे सँडी शोरचं. ठीक आहे, तर चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये GTA 5च्या व्हिडिओ बघण्याकरिता. आणि यार मराठी गॅमरला सपोर्ट करा यार, आपले लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करून द्या, कारण आपल्याला करायचं आहे एकदम धमाकेदार. तुम्ही बोलता ना भाई फेस रिव्हील कर म्हणे, तर भाई नक्की करेल मी फेस रिव्हील, पण 1 लाख सबस्क्रायबर झाल्यावरच. आणि तुझ्या नानाची टांग तू इथं काही दादागिरी करून राहिला का रे शेमडे. तरी तर माझी वाट किती लागलेली, रक्तबंबाळ झालेलो आहे मी पूर्ण, टाईट राहिला माझ्यावर तो. बाकी ठीक आहे यार. आणि भाऊंनो, ज्याला पण GTA 5चे मराठीवाले मोड्स विकत घ्यायचे असतील, आपले जे पण आपण व्हिडिओ बनवतो ना तडकते भडकते मोड्स, तर ज्याच्याकडे पण GTA 5 आहे, ज्याच्याकडे GTA 5 नाही आहे त्याला डाउनलोड करायचं आहे. ते तर मी यूट्यूबला नाही सांगू शकत भाऊंनो, लगंदा विषय होतो. माझ्या चॅनलला स्ट्राईक आलेली आहे. जर का तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या इंस्टाग्रामला जा, इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, MH मराठी गेमर. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि इंस्टाग्रामला पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटून जाईल, कसं तुम्ही GTA 5 वगैरे ते इन्स्टॉल करू शकतात फ्रीमध्ये. ओके, तर बाकी ठीक आहे. आणि ज्याला पण मोड्स घ्यायचे असेल तर प्लीज यार आपल्या GTA 5च्या वेबसाईटला जा, तिथून मोड्स विकत घ्या. त्याच्याने ना चॅनलला थोडंफार मदत होऊन जाते. कुपन कोड तुम्ही वापरू शकतात आपला, ओके, SAVE20 नावाचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 20% डिस्काउंट भेटेल. आणि मित्रांनो, ज्याला पण म्हणजे जास्त मोड्स विकत घ्या, म्हणजे खूप सारे मोड्स एक साथ तुम्ही ॲड टू कार्ट करा आणि मग सगळे एक साथ बाय करा आणि मग SAVE20 हा कुपन कोड यूज करा, म्हणजे तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटेल. ओके, बाकी ठीक आहे. तर आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकी ॲम्ब्युलन्स आपल्यासाठी आलेली आहे, काय जबरदस्त सेवा यार. मी आत्ताच फोन केला, फोन पण अरे काय भंगार सेवा आहे, विचारलं पण नाही भाई. चला ठीक आहे, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.